नमस्कार. जर तुम्हाला शेवग्याची भाजी जेवणामध्ये आवडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी शेवग्याचे असे फायदे सांगितलेले आहेत जे ऐकल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवग्याची भाजी नक्की आवडायला लागेल. केळीपेक्षा 6 पट जास्त पोटॅशियम, पालकापेक्षा 9 पट जास्त लोह आणि गाजरापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन ए असणाऱ्या शेवग्याला सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. बऱ्याच ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये आणि विशेषतः मृग नक्षत्राच्या दिवशी शेवग्याची भाजी खाण्याची परंपरा सुद्धा आहे. कारण हा कालावधी ऋतुसंधी काळ मानला जातो, म्हणजेच उन्हाळा आणि पावसाळा यांना जोडणारा काळ. आपल्या शरीरातील वात दोष सगळ्यात जास्त वाढणारा कालावधी हाच आणि त्यामुळे ह्या वेळेला वाढणारा वात कमी करण्यासाठी आणि आपल्या थकलेल्या शरीराला नवसंजीवनी देण्यासाठी शेवगा ही एक बेस्ट चॉईस आहे. शेवगा म्हणजेच मोरिंगा हा त्याच्या वेदनाशामक गुणामुळे जगभर प्रसिद्ध आहे. आमवातामध्ये सांध्याची सूज आणि आखडण कमी करण्यासाठी, संधिवातामध्ये सांध्याची झीज कमी करण्यासाठी आणि गाऊटमध्ये रसरसणाऱ्या सांध्याला पुन्हा आराम देण्यासाठी शेवगा खूप उपयोगी राहतो. याच्यामध्ये तुम्ही आमवातासाठी शेवग्याच्या शेंगांचं सूप घेऊ शकताय, संधिवातामध्ये शेवग्याच्या पाल्याचा रस घेऊ शकताय आणि गाऊटमध्ये तुम्ही शेवग्याचा काढा सुद्धा घेऊ शकताय. चिकनगुन्या आणि डेंगू नंतर सांधेदुखी होताना आपण बऱ्याच वेळेला बघतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण त्या पेशंटला शेवग्याची भाजी वारंवार खायला दिली तर त्याच्या सुद्धा सांधेदुखीमध्ये शेवग्याच्या भाजीमुळे आराम पडतो. कमरेपासून पायाकडे जाणारी कळ म्हणजेच सायटिकाच्या वेदनांच्या मध्ये सुद्धा तुम्ही शेवग्याची भाजी खायला देऊ शकताय आणि त्याचबरोबर शेवग्याच्या पाला शिजवून त्याच्या वाफेनं जर शेक दिला तरी सुद्धा या वेदना लवकर कमी होऊ शकतात. अनेक जणांना पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये सांधे दुखतायत, सुजतायत आणि त्याच्याबरोबर थंडी वाजून ताप येणं ही सुद्धा तक्रार असते. तर असा ताप बरेच दिवस टिकतो, कणकण बरेच दिवस अंगामध्ये राहते. थोडक्यात याला आपण हाडांच्या मध्ये मुरलेला ताप आहे असं म्हणतो. ह्या तापातल्या वेदना जर कमी करायच्या असतील तर शेवग्याचा काढा हा एक उत्तम पर्याय आहे. शेवगा आपण चवीसाठी खातो, पण त्याला आयुर्वेदामध्ये उत्तम औषधी वनस्पती म्हणून सुद्धा महत्त्व दिले. आपण त्याचा वेदनाशामक वापर कसा होतो हे तर बघितलंच, पण शेवगा हा उष्ण आणि तीक्ष्ण गुणांचा असल्यामुळं अर्धित म्हणजेच चेहऱ्याच्या पॅरालिसिसमध्ये आणि अर्धांगवायूमध्ये सुद्धा जर इतर औषधांच्या बरोबर आपण शेवग्याची भाजी खायला दिली तर त्याचा लवकर तुम्हाला फायदा दिसून येतो. त्याचबरोबर ॲक्सिडेंट नंतर मुकामार लागला असेल तर तिथं सुद्धा शेवग्याचा रस किंवा सूप पिण्यासाठी दिलं आणि शेवग्याचा पाला थोडा गरम करून दुखणाऱ्या भागावरती आपण लेप लावण्यासाठी वापरला तर वेदना कमी होऊ शकतात. जर ह्यामध्ये फ्रॅक्चर झाला असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही शेवग्याचा काढा किंवा शेवग्याचा रस हा सकाळी उपाशीपोटी 4 चमचे मध घालून देऊ शकताय. ह्याच्यामुळं शेवग्यातल्या अस्थिपोषक ह्या गुणधर्मामुळं फ्रॅक्चर लवकर भरायला मदत तर होतेच आणि त्याचबरोबर शेवगा हा दुधापेक्षा 14 पट जास्त कॅल्शियम देणारा असल्यामुळं हाडांची झीज सुद्धा लवकर भरते. वाताचं विकार आणि शेवग्याचं नातं अतूट आहे. कारण अपान वायू जो वाताचा सगळ्यात प्रमुख प्रकार आहे तो आपल्या बेंबीच्या खालच्या भागामध्ये असतो. तो वात ज्यावेळेला बिघडतो त्यावेळेला स्त्रियांच्या मध्ये पाळीवेळी ओटीपोटात दुखणं, कमरेमध्ये दुखणं, मेनोपॉज नंतर हाडांची झीज होणं आणि विनाकारण थकवा येणं ह्या लक्षणं दिसतात. तसंच अनेकांना ह्याच अपान वायूच्या बिघडल्यामुळं लघवीच्या वेळेला अडकल्यासारखं होणं किंवा लघवीच्या वेळेला कळ येणं ह्याही तक्रारी दिसतात. ह्याच्यामध्ये तुम्ही शेवग्याच्या पाल्याचा रस जेवणापूर्वी सेंदव घालून दिला तर त्याचा फायदा होतो. जर ह्याच वायूमुळे पोटात गॅसेस होत असतील, पोट गच्च फुगल्यासारखं होत असेल तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही शेवग्याचं सूप, सेंदव आणि जिऱ्याची पावडर घालून जर दिली तर हा गॅस सुद्धा कमी व्हायला मदत होते. शेवग्याचा पुढचा फायदा तर आपल्या अनेकांना माहिती नसतो, कारण शेवगा वाताबरोबर कफ सुद्धा कमी करतो आणि त्यामुळेच जर तुम्हाला सायनसायटिसची तक्रार असेल, वारंवार सर्दी होत असेल, डोकं गच्च होत असेल किंवा सारखं डोकं दुखण्याची तक्रार असेल तर इथं शेवग्याचा नक्की फायदा होऊ शकतो. कारण शेवगा हा त्याच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळं आपला शरीरातला कफ कमी तर करतोच, पण त्याचबरोबर त्याच्या शिरोविरेच्या गुणामुळे अडकलेला कफ सुटा करून शरीरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत करतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही शेवग्याचं सूप किंवा शेवग्याचा काढा जेवल्यानंतर घेऊ शकता किंवा शेवग्याचा रस कोमट करून
जर डोकं दुखत असेल तर त्याच्यावरती लेप करायला सुद्धा वापरू शकता. पण एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजेच शेवगा उष्ण तीक्ष्ण गुणांचा असल्यामुळं वात कफ जरी कमी करत असला तरीही तो पित्त वाढवणारा ठरतो आणि त्यामुळं ज्यांची उष्णतेची किंवा पित्ताची प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचे त्रास होत आहेत, ज्यांचं वारंवार तोंड येतंय, गुन्हा फुटतोय, उन्हामध्ये गेल्यानंतर चक्कर येते, अशी जर तक्रार असेल तर त्या लोकांनी शेवगा टाळलेला बरा. आणि शक्यतो शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हिटच्या कालावधीमध्ये तर तुम्ही शेवगा न खाल्लेलं कधीही चांगलंच. शेवगा उष्ण गुणाचा असल्यामुळे त्याच्यामुळे आपला पाचकाग्नी वाढतो. त्यामुळे ज्यांना पचनाची तक्रार आहे, तोंड चिकट होतंय, तोंडाची चव गेलेली आहे, अशा लोकांनी शेवग्याची भाजी खायला हरकत नाही. शेवग्याचा आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा दिसतो तो म्हणजेच शेवगा आपल्या हृदयासाठी हितकर आहे. कारण शेवग्यामुळे अतिरिक्त वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्याचबरोबर शेवगा हा हृदय उत्तेजक आहे, म्हणजेच हृदयाचे कमकुवत झालेल्या स्नायूंना ताकद देण्याचं काम सुद्धा शेवगा करतो. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला वाढलेला बीपी कमी करता येणं सोपं आहे, पण कमी झालेला बीपी लवकर वाढवता येत नाही असं आपण म्हणतो. पण जर तुम्हाला सुद्धा वारंवार बीपी कमी व्हायची तक्रार असेल, तुमच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असेल, तर त्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी शेवग्याचा खूप चांगला फायदा होतो. शेवग्याचा वापर तुम्ही विविध पद्धतीने करू शकताय. म्हणजेच शेवग्याची भाजी तुम्ही घेऊ शकताय. त्याची रेसिपी वेगळी सांगण्याची गरज नाहीच आहे, प्रत्येकाला ती माहितीच आहे. त्याचबरोबर शेवग्याचं सूप घेऊ शकताय किंवा शेवग्याच्या पाल्याचा काढा करून तो वापरू शकताय. शेवग्याचं चूर्ण सुद्धा तुम्ही 1 ते 3 ग्रॅम या प्रमाणात घेऊ शकताय. आणि हेही जर शक्य नसेल तर तुम्ही शेवग्याच्या टॅबलेट्स मार्केटमध्ये मिळतात, त्या सुद्धा घेऊ शकता. खरं म्हणजे आहार म्हणून तुम्ही शेवगा तुमच्या पद्धतीने युक्तीनं वापरू शकता. पण जर औषध म्हणून वापरायचं असेल, त्याच्या काही टॅबलेट्स वगैरे जर वापरायचे असतील तर त्या मात्र तुम्ही वैद्यकीय सल्ल्याने घेणं कधीही चांगलंच. आहार हेच औषध हेच आयुर्वेदाचं तत्व आहे आणि हेच तत्व आपल्या अनेक परंपरा सुद्धा जपतायत. मृग नक्षत्राच्या वेळेला शेवग्याची भाजी खाणं ही सुद्धा अशीच एक आरोग्यदायी परंपरा. आजचा व्हिडिओ शेवग्याचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि जे लोक शेवग्याची भाजी खायला टाळाटाळ करतायत, ज्यांना शेवगा आवडत नाही, अशा लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.